विचार करत नाही की देवा आपण चांगलं काम केलं तर परमेश्वर आपलं चांगलं काम करल आणि वाईट अगर काम केलं तर ते वाईटच परिणाम होईल म्हणून पहिलं विचार करत नाही आणि नंतर गोटा खातात म्हणून समोर काय पहिले करत नाही विचार नकला दोष देती देवावर होईल का बरं बिघडल्यावर माझे दादा विचार करायचा माझे दादा विचार करायचा माझे दादा विचार करायचा माझे दादा विचार करायचा शहाण्याचा कोरडा तुकडा खावा आणि अळाण्याचा मेवा माझे दादा नाही कामाचा माझे दादा नाही कामाचा माझे दादा नाही कामाचा माझे दादा नाही कामाचा ऐका ही कहाणी कुठली आहे खंडाळ्या पासीन चंद्रपूर जिल्ह्यातली कहाणी आहे नवेगाव मनसर गावाचं नाव आहे तिथं त्या गावामध्ये शावकार असा माणूस होता की कोणाच्या घरी गरीबाचं काम असलं तरी पण त्याचा आपल्या जेवढे पैसे लावून त्याचं पूर्ण काम करायचा घरी कोण गरीबाचा दाता होता त्याला एक मुलगा एक मुलगी आणि त्याची पत्नी नाव तिचं दीपा ऐका समोर काय होते सी
एका सावकाराच्या घरची कहाणी. नवेगावजवळ खंडाळ्याजवळ नवेगाव म्हणून वस्ती आहे, त्या गावात कहाणी एका सावकाराच्या घरची. त्या सावकाराचे नाव छत्रपती सावकार, त्याची पत्नी दीपा, 8 वर्षाचा मुलगा मोहन आणि 6 वर्षाची मुलगी शीला. सावकार त्या गावामध्ये असा मानवाईक माणूस होता. विठ्ठलपंथी होता, गळामध्ये माळ होती. ना दारूचं व्यसन, ना मटणाचं व्यसन, ना कवताचं व्यसन होतं. गावामध्ये एखादी कोणती मुलीची किंवा मुलाचं लग्न जुळत असलं तेव्हा गावातला माणूस एखादी आता म्हणते, सावकारजी माझ्या मुलीचं लग्न जुळलं, माझ्याजवळ पैसा नाही. तेव्हा तो सावकार आपल्या जवळचे पैसे लावून सगळ्यांनी त्या मुलीचं लग्न करून द्यायचं. असा एक गाथा होता. ऐका समोर या व्यसनापायी काय त्याच्या गती होता. माझी 6 वर्षाची मुलगा आहे, 8 वर्षाचा बाळ आहे. माझी पत्नी दीपा इतकी गोड आहे बिचारी. आज तिच्या बरोबर 25 वर्षाचा जमाना जरा मी संसार करत आहे आणि सुखानं माझी, कारण त्या परमेश्वराची कृपा झाली. आणि आज मी जरी भजन म्हणतो असलो, कीर्तन करतो, भजन म्हणतो असलो, मी देवाची पूजा करत असलो, पण माझी पत्नी माझ्याशी बघून प्रेमानं होती करायची. काय माझा सुखी संसार आहे. आज या माझ्या गावात एखाद्या गरीबानं तरी म्हणलं का भाऊ माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न आहे, मला मदत कर. मी मदत करायला कमी नाही करत, पण चला पत्नी बरोबर विचार कर. काय तिचे विचार आहे. पूजा झाली, पाठ झाली, लहानसा माझा मुलगा आहे, विचारून घेतो. पण भजन करते कीर्तन म्हणून काय म्हणतो जरा ऐका. पांडुरंगाची मर्जी आणि म्हणून माझ्या सुखी संसार चालत आहे. नामात रंगली बाई तिला दर्शन ती गाई, न रूप पाय थोडा थोडा पंढरीचा पांडुरंग माझा भोळा, पंढरीचा पांडुरंग माझा भोळा. काय विचारत विचार के आपण जेवते वावरातून आलो घरी. कर बन ग माझे प्रेमाच्या नारी दीपाव दीपा 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 काय करू दिवा. यावर्षी पाऊस भरपूर पडला, आपला पीक पाणी जाईल म्हटलं रायावर.
मुलगा कुठे गेला आपली मुलगी कुठे गेली आपल्या पोटी 2 मुलं म्हटलं रायावं बरोबर आपला मुलगा मोना पांढऱ्या पात्रेल्या करता गेला म्हटलं रायावं आपली मुलगी आंघोळ करत आहे म्हटलं रायावं कारभार नगर माझे दीपा नारी दीपा दीपाव दीपा आरतीची वेळ झाली परमेश्वराची पूजा करायची आहे पोरगी तर नाही बाथरूम मध्ये आंघोळ करत आहे तिची आंघोळ व्हायची असते पण आवाज येते हा मोह कुठे गेला उठला बॅग बॅग घेते मैदानात जाते क्रिकेट खेळायला घरी राहत नाही आंघोळ नाही केली आंघोळला गेली जानवे हमें जानवे ओए जानवे जानवे ओए जानवे जानवे अबे मैं दारू में बैठी जा अबे लफड़ा तो माझे बेटा तिला म्हटलं तिला आवडलं तर ये बाजूला धसे ते मोहन बॅग बॅग घेते सकाळी ग्राउंड मध्ये जाते आरतीची वेळ झाली आंघोळा केली तुम्ही बहिणा तुझी आजी आंघोळ करून संध्या अरे त्या नामामध्ये एवढा काही विचारायला काही त्याची हात नाही पण आरतीला आपल्या आई बरोबर आरती निधी पडली बाथरूम मध्ये एवढा सुंदर मुलगा आहे ना रे 8 वर्ष झाला बाई माझ्याला जे मुलगा तिला काय झालं तुला दिला त्या मोठी आंघोळ्या करून गेली तू बाथरूम मध्ये गेली ते नाही लावलं खाण्याला अरे हा काट्याला बोलत रे मी असं खेळायला मैदानात जाते तेव्हा बोलायला शिकलो तू लाडावर चढवली आणि बाबाने चढवलं त्याला लाडावर पकडा तिच्या टाईम झाला तुझ्या बाबाने वावरात जायचं आहे आरती करते वावरात जाते असं म्हणाले रे नुसतं लाडा चढून गेला तर हा असं कसं हास ये ना तो इकडे ये. जीवाच्या जीवलंगा ताम जगता न पंढरीच्या पांडुरंगाचा हुनकोला पोळी कोरडी नको खाऊ तुला किती विलंबू माझ्या नको पाहू पांडुरंगा माझ्या नको पाहू पांडुरंगा जीवाच्या जीवलंगा ताम जगता पंढरीच्या पांडुरंगा नको दाहुला पोळी कोरडी नको खाऊ तुला किती विलंबू माझ्या नको पाहू पांडुरंगा माझ्या नको पाहू पांडुरंगा नाथ महाराज की जय. कापूर लावा बाई, कापूर घ्या. कापूर घ्या बाबा, कापूर घ्या. असंच करूया कारभारी काय आरती झाली हा. स्वयंपाक झाला जेवण करा म्हटलं तुम्ही राहावं मी जेवण करतो आपल्या मुलाबाळाला जेवण देते रायामाय मुलाबाळाला शाळेत पाठवते रायावं त्याबाद कारण नाही का करता मुलाला प्रेम देणे त्यांचा संसार कर त्यांच्याबरोबर प्रेमाने राहणे मला बाबाकडे जायचं आहे मी नंतर काय घेऊन येते तुम्ही लोक जाते भांड्याचं पाणी काढून द्या आपल्या घरची मिरची लावा कुठा लागला म्हटलं रायामाय मिरचीला कुठा लागलाय कुठे नाही औषध मारायचे हो, पाणी करून घे
बरं काय हरकत नाही बाया घेऊन डबा घेऊन येते मी ग्राम लवकर बाबा देशील ना हो लवकर येते बरं बाबा देशील ना घरी जायची बाबा बाबा तुम्ही ना आल्या तर तुमच्या मागे येते कधी घरी राहते ना तर बाबाकडे जातो बा कुणी बोलवलं की घरी जातो बायच्यामध्ये तुमची आदत एखाद्या चौकात गेली बाबा जातो म्हणता एखाद्या ओळखीला भेटणार तर गोष्टी खबरच नसता अरे बाई अगं मी आज होतो सावकार माणूस आहे कुणी आपल्या गोरगरीब भेटते सन्मानानं बोलावता सावकारजी हा बसा छान लागते तो बसा लागते आपले दहा लागते कारभारी चांगल्याच्या संधीने आता चांगले गुण येते वाईटाच्या संधीने आता वाईट गुण येते ह्या गोष्टी बरोबर आहे मग अरे आपल्याला त्या पांडुरंगाची साथ आहे हो माते दुर्गेची साथ आहे हे तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे तुळशीची माळ या माळी बरोबर बघा ना आपलं जीवन जगा आपलं अस्तित्व ठेवा शाबाश क्या बात है ज्या वावरात मी मुलाला तेव्हा जेवण करून द्या या करा या पहा शावकार भजन पूजन बघा होता तुळशीचे माळ गळ्यामध्ये कोणता शौक नव्हता पण पहा काय समोर परिस्थिती येते त्यांची वाली असा शावकार श्रीमंत भला कोणत्याच व्यसन नव्हते त्याला हरिनामाचा छंद लागला माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा हो माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा माझ्या दादा रे दादा माझे दादा लई माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा हो माझ्या दादा रे दादा माझ्या दादा रे दादा माझे दादा लई दिवसाचा पण मागे कसा लागलाय बिपार आणि बापायाला चक्कर आधी केला चुर चुर माझ्या दादा रे दादा माझे दादा गार जीवनाचा माझ्या दादा रे दादा माझे दादा गार जीवनाचा हो माझ्या दादा रे दादा माझे दादा गार जीवनाचा 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 हो पहा त्याच गावामध्ये आदिवासी दोन बेवळे राहतात आणि ते बेवळे त्या शावकाराची संगत करतात आणि संगतीचा परिणाम काय होते सांगत आहे का काय यार काल गेले होते बहीण देशीच्या दुकानामध्ये दोन पोरं पेले तर त्या बहीण आम्हामध्ये आलीची नाही आता कसं करू सकाळी उठलो त्या बहीण ढिला ढिला देऊ लागून द्यायला अर्धा पाव उतार पाहिजे तेव्हा चांगलं होईल आता उतार प्यायला दिले तर पैसे नाही आता कसं करू अरे हा माझा मित्र आहे बंशी बंशाच्या घरी जातो आणि त्याला आणलं असं रात्री पोहोचवा त्यानं तर अर्ध ठेवलं असंच जातो त्याच्याकडून अर्धा पाव मिळतो मग बाकीचे हिसाब पाहतो
अबे काय यार कालची गोष्ट काल घरी पैसे माझ्याजवळ नव्हते घरचे 4 पायला तांदूळ नेले कंट्रोलातले भेटते का नाही हो ते नेले विकलेची बहीण गेलो दारूच्या दुकानात 2 पवले खपसून 2 एक भरला खिशात एक भाडा खिशात आणि एक पप्पा दटवलो यार मग आता आलो घरी या बहिणीला मी रोडावर घरी अंगणात आलो पडलो मी आता फुललो हा. मला काय ख्याल नाही फुटला आता जे बहीण मी झोपेमधून उठतो तर माझा पोवाय नाही त्या बहिणा म्हणलं पोवा नाही आता कसं करू पण मी झोपेत न उठलो तर माझ्या तोंड ओला होता ओला म्हणजे बे कुत्रा तिथला मुतला बे कुत्रा काय मुत्र तोंड काय ना बोल होईन बे आता ते गोष्ट सोड हा. आणि मुतला असेल तर दारूपेक्षा मुत्तरी बरं आहे मग का कळत झालं अबे मी काय म्हणत होता बे काय माही गोष्ट आहे हा. अर्धा पाव दारू पाच भाऊ वाटका पाच आणि आता माई बायको गेली वावरामध्ये निंदाला गेली या ते नाही आली हा. तर आता कंट्रोलचे गहू 10 किलो मिळाले 25 किलो तांदूळ बहीण अर्धे गहू अर्धे तांदूळ नेऊ विकून टाकू गप्पा मग खामसून जाऊ अबे मी त्या घराला काहून आलो माहित आहे का काय हा का काऊ अबे त्या वाणीत माझी गंमत झाली काऊ कसं अबे रात्री कोंबडा आणलं मी ना कोंबडा हो ती एवढे सगळ्यात कोंबडा का अबे कोंबडा म्हणजे चिकन अच्छा अच्छा मटण नाही का बे अबे ते आणलं अच्छा बाई मम्मीला आणला पवानला मी बी घेतला दिवशी या पवा अच्छा तर चहा बहीण तो पेला बाबा आता चिकन गिकन काय खाल्लं नाही आता पुरा पवा पेला त्या तसला राहिला उतर आणून झोपून बहीण मग दारूवाल्याची हालत काम होत असेल आणि चहा बहीण मला असं पुस्तक लागून राहिलं आणि ते गेली चहा बहीण त्या याच्या वावरात त्या याच्या नाही का निकमच्या हा हा ते गेली वावरात त्या बंदीने पेटीले टाळा लावून ठेवून दिला ओ बेबी हो पेटीले टाळा लावून ठेवून दिला बाई मला नुसतं लागून राहिला मी म्हणलं त्या रामाच्या घरी असं म्हणलं म्हणून मी त्या आलो अरे यार आता तुझे जेवढं नाही ना माझ्या जेवढं नाही आपण तर बरेच बरे गोल गोवारीने जातो आपल्या हिसाबाने नाही आहे काही नाही किधर से भी पैसा आहे और किधर से भी कमाए गमया मग तर मग का करू आता त्याच गावी होत्या दारू बाजारे मग कसं करतेस तर लेखाचे बेवळे गोल गोवारी आहे तर कसे म्हणते अरे ते म्हणणंच आहे ना गोन गोवारींच्या गोवारी म्हणते ते अरे आपल्याला म्हणते लोक अबे गोवार मडग्या चुपचाप राहणं बे अबे रायनं चुपचाप तुमच्या गोंडा झगडा नाही करायचा आपला दोस्त आला. दोस्तांना पक्का आहे ना आता सांग आपल्याला दारू प्यायची आहे हा तर आता दारू पाहिजे कोण आपल्याला कोण पाचते दारू अबे 1 रुपयाला देतो मग आता कोणती पैसे भेटते यार आपल्याला कुठं माझ्या अकलीनं मला अक्कल का जास्त येऊन गेली तू अक्का तुला आहे तर त्या माताला वागतो मी कुठं सांगशील तर आपण जाऊ शावकाराच्या येतं अबे तो चतुर्भुज सावकार अबे तो मारकरी माणूस आहे त्याला पैसे कोण्या माणसाला मागशील अबे नाही तुला अक्कल आली खरं
आपल्या आपलीला जमो चालेल. अबे मी तर यावर्षी अकलीला सरूनच गेलो आता का आणखी किती सरतो तर माहित नाही समोर तू आपल्या आपली जमो. काय बाकी गोष्ट आहे कोणती? आपण त्याच्या घरी जाऊ हा. आणि मी जमवतो काम हा बाबाजी माझी बायको बिमार आहे हा आता दवाखान्यात नेईन म्हणतो की हे बघणं मग आता दवाखान्यात नेईन 1 रुपया नाही आहे. हा, तू ते जमो. मी? मी बी तसा जमवतो मग त्या माग माझ्या मागं अरे तू पहिले का जो समोर हा. आणि त्या मागून येईन मी. हा, हा. मी नंतर अच्छा अच्छा हा, मी का म्हणेन गोष्ट. सावकार बाबा सावकार बाबा काय करू म्हणेन पण हे पैसा ना मिळून रात्रीच्या आपण पुढ्या हागीने उलटी नाही आपण घरातून गेलो म्हणेन तर बाई म्हणून कमीत कमी 10-50 रुपये द्या म्हणे. ए, तू ऐक माझी गोष्ट आहे हा. दोघे जण मिळून जाऊ हा. तू कोठ्यात राहशील आणि मी आवाज देईन शाहकार बाबाला तू मी आवाज देईन हा. आणि माझा होऊ दे हो काम जेवू दे पहिले तू पहिले मी जमवतो आणि मग मी मागून जमीन. मागून बर तू चहा बनव शाहकार चहा? पैसे भेटले तर अरे सावकार दादा